खरं तर दादांचा जन्म हा आपल्याला माहिती आहे राहुरी तालुक्यातला होता आणि दादांचे जे मामा आहेत कदम कुटुंब जे आहे हे कट्टर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कुटुंब होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी देखील त्यांचे मामा होते, त्यांचं घर होतं। दादांचं बालपण बऱ्यापैकी मामांच्या घराकडे गेलं असल्यामुळे त्यांच्या त्या कार्याची जाणीव देखील होती। पण दादा मात्र मोठे हे जो काही त्या काळचा काँग्रेसी विचार होता किंवा पवार साहेबांचं जे नेतृत्व होतं त्या नेतृत्वातून ते पुढे झाले। त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची सुरुवात केली, टोमॅटो लागवड, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः केल्या आहेत। हे मला जी काही माहिती आहे त्यात त्यांनी स्वतः वहिनींनी या ठिकाणी हे सगळं काम करणं, त्याचं मार्केटिंग करणं, बाजारात देखील या सगळ्या वस्तू पोचवणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण जमिनीतनं उठून मोठं होणं म्हणतो अशा प्रकारचं सगळं कार्य हे त्यांनी केलं। आणि म्हणूनच सामान्यातल्या सामान्य माणसाच्या अडीअडचणी या दादांना माहिती होत्या। सहकार, शेती, ग्रामीण विकास यातनं त्यांनी राजकीय प्रवास जो सुरू केला तो सातत्याने आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या पदांवर दादा राहिले। त्यांनी अतिशय चांगलं काम हे वेगवेगळ्या पदांवर केलं आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले ते जर आपण बघितलं तर त्या अर्थसंकल्पांचा जो काही स्थायी भाव आहे त्याच्यामध्ये त्यांचा भर हा नेहमी राजकोषीय स्थैर्य निर्मितीवर असायचा। म्हणजे महसुली वाढ आणि खर्चाला प्राधान्यक्रम, विकास अभिमुख विस्तार म्हणजे भांडवली गुंतवणूक वाढवून रस्ते, ऊर्जा, सिंचन, उद्योगांना चालना देणं आणि संरचनात्मक संतुलन या तीन गोष्टींवर आधारित सगळे त्यांचे अर्थसंकल्प आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचं काम ते नेहमी करायचे।